नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शरद पवारांना कोणीतरी असं विचारलं आणि सांगितलं की आता जरा विश्रांती घ्या, तुमचं वय आता एवढं आहे, त्यामुळे थोडी विश्रांती घ्या, खूप काम केलेलं आहे. तर शरद पवार म्हणाले आता विधानसभेची निवडणूक आहे, तर आता मला विधानसभेसाठी काम सुरू करायचं आहे. आणि शरद पवारांनी विधानसभेसाठी काम सुरू केलेलं आहे सुद्धा. शरद पवारांचं वय किती आहे, प्रकृती किती आहे, हा काही मुद्दा नाही, त्यांनी काम सुरू केलेलं आहे. शरद पवारांनी इंदापूरमध्ये आणि परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चारा छावण्यांना भेट दिली आणि काय काय चाललंय ते बघितलं. शेतकऱ्यांचे प्रश्न, बाकीच्या अनेक गोष्टी या सगळ्या संदर्भात चर्चा केली. आणि ती करत असताना शरद पवारांनी एक वाक्य वापरलं. शरद पवार असं म्हटले, येत्या 4-5 महिन्यात आपल्याला राज्यातलं सरकार बदलायचंय. आता राज्यातलं सरकार बदललं जाणार अशी चर्चा जोरकसपणे सुरू झालेली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही घडलं त्याचा विचार केला तर काहीही झालं तरी आता विधानसभेला भाजप सरकार पुन्हा येणार नाही, महायुती सरकार पुन्हा येणार नाही आणि महाविकास आघाडी सरकार मात्र हमखास येईल अशी चर्चा सुरू झालेली आहे. आणि प्रामुख्याने महाविकास आघाडीच्या गोटामध्ये ही चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खरंच असं होईल का? म्हणजे महायुती सरकार जाईल, भाजप सत्तेमधून जाईल आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये येईल, असं घडू शकतं का? एक नक्कीच आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये हे आपण बघितलं की लोकांचा एकूणच महायुतीबद्दल बऱ्यापैकी रोष होता. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार मोठा रोष हा भाजपबद्दल होता. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला फारच कमी जागा मिळाल्या. 28 पैकी 9 जागा मिळणं हे भाजपचं फारच मोठं अपयश आहे. आणि एवढ्या प्रकारचं एवढं मोठं अपयश आपल्या वाट्याला येईल अशी कल्पनाही भाजपनं अर्थातच अजिबात केली नव्हती. प्रत्यक्षात मात्र ते घडलेलं आहे. आणि त्यामुळे भाजपला फार कमी जागा मिळालेल्या आहेत. आता भाजपला आत्ता जे स्थान मिळालंय ते उंचावेल का विधानसभा निवडणुकीमध्ये माहिती नाही. पण एक नक्कीच आहे की भाजपविषयी असणारा रोष मोठ्या प्रमाणामध्ये होता. भाजपच्या नेत्यांविषयी असणारा रोष मोठ्या प्रमाणामध्ये होता. अजित पवारांना घेऊन तर त्यांनी फार मोठी चूक केली. बरं, हे काही मी म्हणत नाहीये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र आहे ऑर्गनायझर. त्या ऑर्गनायझरमध्ये संघाच्या ज्येष्ठ लोकांनीच हे म्हटलेलं आहे की अजित पवारांना घेण्याची काही गरज नव्हती, अजित पवारांना घेतल्याचा फटका बसला. एवढंच नव्हे, हे पण म्हटलेलं संघानं, संघाच्या त्या मुखपत्राच्या लेखांमध्ये असं पण म्हटलेलं आहे की मुळात मोदी किंवा असा एखादा चेहरा, अशा एखाद्या चेहऱ्यावर निवडणूक लढवणं चुकीचं आहे. आणि हे आपण बघितलंच महाराष्ट्रामध्ये, खरं भारतातच, पण महाराष्ट्रामध्ये आता आपण बोलतोय महाराष्ट्रापुरतं. महाराष्ट्रामध्ये मोदींचा चेहरा चालला तर नाहीच, उलट पक्षी मोदींना विरोध करण्यासाठी लोक एकवटले. आणि मोदींना विरोध करत करत अनेक जात समूह, अनेक वर्गीय समूह असे एकवटले. आम्हाला मोदी नकोत, आम्हाला भाजप नकोत, अशा प्रकारे लोकांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळे उलट पक्षी मोदींचा चेहरा वापरणं याचा फटका बसला आणि अजित पवारांना सोबत घेणं याचाही फटका बसला. संघाचं म्हणणं असं आहे की खरं म्हणजे भाजप आणि शिवसेना, एकनाथ शिंदे या दोघांना बहुमत होतं, त्यामुळे जे काही आहे ते त्यांना पुढे जाता आलं असतं. पण अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे मोठी चूक झाली, गफलत झाली. अजित पवारांना एक जागा मिळाली हा मुद्दा वेगळा, पण अजित पवार आल्यामुळे भाजपकडे जो रोष तयार झाला त्या रोषाचा मुकाबला भाजपला करावा लागला आणि आणखी फटका बसला, असं विश्लेषण संघाने केलं. एनिवे, काही का असेना, पण मुद्दा असा की महायुतीचा सपशेल पराभव झाला, त्यामध्ये प्रामुख्याने भाजपचा पराभव झाला. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला तुलनेनं बऱ्याच जागा मिळाल्या. 15 पैकी 7 जागा हे भाजपच्या तुलनेमध्ये चांगल्याच म्हणाव्या लागतात. अजित पवारांना 5 पैकी 1 जागा जिंकता आली. त्यामुळे एकूणच आत्ता अशी अवस्था आहे की एकीकडे 17 जागा या महायुतीला आणि महाविकास आघाडीला मात्र 31 जागा. 31 आणि 17 हा फार मोठा फरक आहे. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काय चित्र होतं हे आपण बघितलेलं आहे. तुतारी, मशाल ही चिन्ह नवी होती. पक्ष नव्यानं स्थापन झाले, एका अर्थानं तयार झाले. पक्ष फुटले, चिन्ह नव्यानं तयार झाली, तरी सुद्धा तुतारी आणि मशाल यांनी अक्षरशः अभूतपूर्व पद्धतीनं त्यांचा प्रचार झाला. आणि साधारणपणे असं लक्षात आलं की लोक शरद पवारांच्या सोबत उभे राहिले, लोक उद्धव ठाकरेंच्या सोबत उभे राहिले. या दोघांबद्दल की सहानुभूती जी आहे ती होतीच. आणि त्याशिवाय काँग्रेस हा एक महत्त्वाचा पक्ष होता. काँग्रेसची वोट बँक, हे लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस ठळकपणे जाणवली नाही या निवडणुकीमध्ये, हे खरं आहे. पण म्हणून काँग्रेस नव्हती असं म्हणण्याचं कारण नाही आहे. काँग्रेसची वोट बँक, मूळची वोट बँक जी आहे ती खूप मोठी आहे. सहानुभूती मिळाल्यानंतर शिवसेनेची जी वोट बँक असेल त्याहूनही काँग्रेसची मुळातली वोट बँक ही जास्त, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. वर्षानुवर्षांची पारंपरिक अशी वोट बँक आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक गावामध्ये ही वोट बँक आहे. हा एक भाग आहे. दुसरा म्हणजे राहुल गांधी ज्या प्रकारे चालू लागले त्यानंतर वातावरण बदललं, हा पण मुद्दा आहे. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या नेत्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम केलं, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ज्येष्ठांचा उल्लेख केलाच पाहिजे. पण तरुण नेते जे होते, मी मागे उल्लेख केला होता, यशोमती ठाकूर किंवा सतेज पाटील, हे जे नेते होते
यांचा मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. संग्राम थोपटेंचा उल्लेख अगदी आवर्जून केला पाहिजे. म्हणजे संग्राम थोपटेंनी ज्या प्रकारचं काम पुण्यामध्ये केलं आणि हे लक्षात आलं की संग्राम थोपटे हा काँग्रेसचा एक अत्यंत आश्वासक अशा प्रकारचा चेहरा असू शकतो. त्यामुळे असे अनेक तरुण नेते जे आहेत, विश्वजित कदम यांनी सांगलीमध्ये वेगळी भूमिका घेतली, पण त्यामुळे काँग्रेसचा दबदबा काय आहे, काँग्रेसची ताकद काय आहे असं सांगणारे तरुण नेते मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आले आणि त्यांनी वेगळ्या प्रकारचं कॅम्पेन केलं, वेगळ्या प्रकारे त्यांनी काँग्रेसची भूमिका मांडली. आणि त्यामुळे मला असं वाटतं एकूणच लक्षात घेतलं तर काँग्रेसकडे एकच चेहरा नसेल, पण असे अनेक चेहरे पुढे आले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या बद्दल तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सहानुभूतीची लाटच होती. हे सगळं घडलं आणि त्यामुळे अर्थातच महाविकास आघाडीला फार चांगलं यश मिळालं. महायुतीचं मात्र त्या अर्थानं दारुण पराभव झाला, हे खरंच आहे. आता हे सगळं चित्र बघितल्यानंतर असं वाटतं की लोकसभा निवडणुकीमध्ये जे चित्र होतं त्यामुळे विधानसभा निवडणूक हमखास आता महाविकास आघाडी जिंकेल आणि महायुती हरणार आहे. सत्तांतर होणार आहे, भाजपची सत्ता जाणार आहे, भाजप शिवसेना सरकार जाईल आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल असं वाटणं शक्य आहे. पण मुळामध्ये असंच घडू शकतं का याच्याबद्दल आपण थोडासा विचार केला पाहिजे. काय काय प्रत्यक्षामध्ये घडू शकतं. एक नक्कीच आहे, आता लोकसभेचा विचार केला तर साधारणपणे 160 जागा अशा आहेत की जिथे महाविकास आघाडीनं चांगली कामगिरी केलेली आहे. आणि 160 विधानसभा मतदारसंघ आपण बोलतोय, 160 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालेलं आहे. आणि महायुतीला साधारणपणे 120 ते 125 जागा अशा असतील की जिथे महायुतीला त्या विधानसभा मतदारसंघामध्ये उत्तम जागा मिळाल्या किंवा त्यांनी उत्तम कामगिरी केली. हे खरं आहे. त्यामुळे आता जर असा विचार केला की आत्ता निवडणूक झाली या आधारावर, तर कदाचित कोणी असं म्हणेल की आता महाविकास आघाडीला 160 जागा मिळतील आणि महायुतीला 120 ते 125 जागा मिळतील, त्यामुळे स्पष्ट बहुमत महाविकास आघाडीला मिळेल असं कोणी म्हणू शकतं. पण त्याच्यामध्ये काही गोष्टी आणि असं अर्थातच महाविकास आघाडीच्या समर्थकांना असं वाटू शकतं, ज्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे, ज्या प्रकारे लोक आक्रमक आहेत, सोशल मीडियावर सुद्धा ज्या प्रकारे लोक व्यक्त होत आहेत, ज्या प्रकारे लोक रस्त्यावर व्यक्त झाले. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुतारीच्या अनुषंगानं 2-2 तुतारी चिन्ह होती. अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रयोग झाले. वंचित बहुजन आघाडीमुळे सुद्धा काही ठिकाणी उमेदवार पराभूत झाले, कारण वंचित बहुजन आघाडीचा यावेळी एकूण फार मोठा परिणाम नसला तरी काही ठिकाणी तो परिणाम दिसलाच. बुलढाणा आहे, हातकणंगले आहे, अशा ठिकाणी तो दिसला परिणाम. हे सगळं असून सुद्धा हे सगळं आहे आणि त्याच्या तरी सुद्धा एवढ्या जागा मिळाल्या, एवढी मतं मिळाली, हे यश आहेच मोठं, याच्यामध्ये काही शंकाच नाहीये. हातामध्ये सत्ता नाही, यंत्रणा नाही, त्याचप्रमाणे आपापले पक्ष नाहीत, चिन्ह नाही. अशा वेळी हे जे झालं याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ही निवडणूक लोकांनी आपल्या हातामध्ये घेतली. म्हणजे शरद पवार उद्धव ठाकरे हे चेहरे होतेच, पण त्या चेहऱ्यांपेक्षाही महत्त्वाचं म्हणजे लोकांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये या प्रकारचं यश महाविकास आघाडीला मिळालं. आता पुढचा मुद्दा आहे, अनेकदा काय होतं, आपण जागा बघतो 31 विरुद्ध 17, संपलं. महाविकास आघाडी जिंकली लोकसभेला, विधानसभेला पण जिंकेल. हे वरवर पाहता बरोबर आहे, हे काही चुकीचं नाही. पण हे असंच घडतं, असंच घडेल असं मानण्याचं कारण नाही. तर अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, त्याबद्दल मुद्दा आपल्याला बोलायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण, आपल्याला असं वाटतं की महायुतीचा दारुण पराभव झाला आणि महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळालं. हे म्हटलं तर बरोबर आहे, पण आकड्यांमध्ये आपण जर गेलो, आकडे काय सांगतात, महाविकास आघाडीला 2,50,00,000 मतं या निवडणुकीमध्ये राज्यभरात मिळाले आणि महायुतीला 2,48,00,000 मतं मिळाली. म्हणजे मतांमधला फरक 2 लाख आहे. जागा बदलल्या पण मतं 2% फरक आहे. महाविकास आघाडीला 43.9% एवढी मतं मिळाली. 43.9%. म्हणजे काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना हे तीनही एकत्र आले आणि 43.9% मतं मिळाली. महायुतीला मात्र कमी मतं मिळाली. कमी म्हणजे किती? 43.6%. म्हणजे हा फरक अर्ध्या टक्क्याहून सुद्धा कमी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे आकडे आपण बघत नाही, हा फरक तसा कमी आहे. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे, हा पहिला भाग लक्षात घेतला पाहिजे की तसं मतांमध्ये अंतर फार आहे असं मानण्याचं कारण नाही. उद्या ठरवलं तर महायुती सुद्धा त्या आकड्यांपर्यंत जाऊ शकते, ती मतं गाठू शकते. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की मुळामध्ये लोकसभेची निवडणूक ही फार अभूतपूर्व निवडणूक होती, कारण 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये निवडणूकच झालेली नव्हती. महानगरपालिकेची निवडणूक झाली नाही, जिल्हा परिषदेची निवडणूक झाली नाही, कुठल्याच निवडणुका झाल्या नाहीत. स्थानिक प्रश्न होते, लोकांच्या मनामध्ये असंतोष होता, लोकांच्या मनामध्ये घुसमट होती, लोकांना व्यक्त व्हायचं होतं, लोकांना बोलायचं होतं, लोकांना सांगायचं होतं आम्हाला हे हवंय, आम्हाला हे नकोय, पण व्यक्त व्हायला जागा नव्हती. हा एक मुद्दा. दुसरा, त्याच कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं राजकारण झालं,
महाविकास आघाडी सरकार कोसळलं, उद्धव ठाकरे गेले, एकनाथ शिंदे आले, शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली, वयोवृद्ध शरद पवारांना सोडून अजित पवार आपल्या लोकांसोबत थेट भाजपसोबत गेले आणि शपथ पण त्यांनी घेऊन टाकली. या सगळ्याचा भयंकर संताप, नाराजी लोकांच्या मनामध्ये होती. हा एक भाग आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले उद्योग बाहेर चालले आहेत, हे काही बरोबर चाललेलं नाहीये. हे सरकार महाराष्ट्राचं आहे की गुजरातचं आहे, अशा प्रकारचा एक असंतोष लोकांच्या मनामध्ये तयार झालेला होता. हा तिसरा मुद्दा आहे. चौथा मुद्दा म्हणजे 405च्या निमित्तानं संविधान हा जो मुद्दा पुढे आला की संविधान बदलायचं भाजपला, संविधान बदलायचं भाजपला, हा मुद्दा प्रामुख्यानं चालला तो महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये, पण महाराष्ट्रामध्ये अधिक संविधान बदलायचं, बाबासाहेबांचं संविधान बदलायचं हा मुद्दा प्रचंड चालला. त्यामुळे भाजपच्या बद्दल अत्यंत संतापाची, नाराजीची अशी भावना होती. त्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न, बाकीचे प्रश्न हे सगळे होतेच, स्थानिक मुद्दे होते, सगळं होतं. आणि या सगळ्याबद्दल बोलणार कोण, जा विचारायचं कोणी बोलत नव्हतं. संधी मिळत नव्हती. महापालिका निवडणूक नाही, जिल्हा परिषद निवडणूक नाही, संधीच नव्हती, बोलायचं होतं. प्रचंड संतोष होता. आणि त्याचप्रमाणे घडल्या म्हणजे उद्धव ठाकरेंवर अन्याय झालाय, शरद पवारांवर अन्याय झालाय, तो सगळा एक सहानुभूती, ती लाट, हे सगळं एकत्र होतं. त्यामुळे अक्षरशः स्फोट झाला प्रचंड. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकच काय, अनेक लाटा होत्या आणि त्या भाजप विरोधी होत्या. भाजप विरोधी लाटा एवढ्या प्रचंड होत्या. शिवसेना शिंदे गटाच्या विरोधी लाटा होत्या, अजित पवारांच्या विरोधी लाट होती. या सगळ्या लाटा एकवटल्या आणि त्यामुळे एवढी मतं, एवढ्या जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. आता आउटलेट झालेलं आहे. आता लोकांचा संताप, असंतोष, मत बाहेर पडलेलं आहे. आता त्याच पोटतिडकीनं, त्याच पद्धतीनं लोक उभे राहतील का? उभे राहतील अशी शक्यता जास्त आहे. पण हा पण एक मुद्दा विचारात घेतला पाहिजे की ते खरंच त्याच प्रकारे पुन्हा उभे राहतील का? त्यातला एक म्हणजे महाविकास आघाडीच्या बाजूने मुद्दा असा आहे की लोकसभेच्या निकालामुळे आता महाविकास आघाडीच्या मतदारांचं मनोबल प्रचंड उंचावलेलं आहे. भाजपचा आपण पराभव करू शकत नाही असं जे वाटत होतं, साक्षात एका अर्थानं मोदींना सुद्धा आपण स्वबळावर सत्ता आणण्यापासून रोखलं देशामध्ये. तर आपली ताकद स्पष्ट झालेली आहे. आपण जर हे करू शकतो, आपण मोदींना रोखू शकतो, आपण मोदींचा अश्वमेध जर रोखू शकतो महाराष्ट्रामधून, तर आपण महाराष्ट्राचं सरकार नक्कीच बदलू शकतो. अशा प्रकारचं सुद्धा मनोबल वाढलेलं आहे. हा पण मुद्दा त्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूचा आहे. आणि विरोधामध्ये असं आहे की तीच त्या पोटतिडकीनं आता या प्रकारे मतदान होईल का वगैरे, हा पण एक मुद्दा आहे. त्यामुळे हा मुद्दा, याचा विचार केला पाहिजे. पुढचा मुद्दा असा आहे की आता एक घटक आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा फायदा हा अर्थातच प्रामुख्यानं महाविकास आघाडीला झाला आणि भाजपला सर्वाधिक फटका बसला. शिंदे गटाच्या सुद्धा उमेदवारांना काही ठिकाणी औरंगाबादमध्ये, बुलढाण्यामध्ये फायदा झाला. पण एक नक्कीच आहे की फटका बसला भाजपला प्रामुख्याने, हे बरोबर आहे. पण आता मनोज जरांगे पाटील विधानसभेला स्वतःचे उमेदवार उभे करणार असतील तर ते उमेदवार किती उभे करतील, ते मतांचं विभाजन कोणाचं करतील, ते काय करतील, ते महाविकास आघाडीसोबत येतील का, वेगळे लढतील, जे काही असेल तो फटका नक्कीच बसू शकतो. वंचित बहुजन आघाडी हा छोटा घटक आहे, पण आता त्याचा एकूण प्रभाव ओसरलाय. पण तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडी शेवटी आहेच. त्यामुळे त्यांचा एक परिणाम आहे, MIMचा परिणाम जो आहे तो छोटासा परिणाम आहे, हे आहे. आणि पुन्हा काय होतं की स्थानिक पातळीवरचे अनेक घटक, अनेक पक्ष, अनेक अपक्ष असे पण लोक उभे राहतात. त्यांची आपली काही ओळख असते, आपला मतदारसंघ असतो, ते पक्ष पुढे येतात. हे सगळी गणितं जी आहेत ती गणितं कशा प्रकारे होतील हा पण मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की मुळामध्ये हे सगळं खरं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आत्ता निवडणुका झाल्या तर आता अशी अवस्था आहे, म्हणजे जे सर्वेक्षण येत आहेत त्यामध्ये अशी अवस्था आहे की काँग्रेसला 70 जागा जवळपास मिळतील, शिवसेनेला ठाकरे गटाच्या जवळपास 40 जागा मिळू शकतील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 60 जागा मिळू शकतील. म्हणजे 7, 40, 110 आणि 60, 170 वगैरे इथपर्यंत जाऊ शकेल. काँग्रेस हा मोठा पक्ष असेल असं अनेकांना वाटतं, अनेक विश्लेषकांना वाटतं. पण महाविकास आघाडीची सत्ता येईल असं वाटतं, हे खरंच आहे. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या पण गोष्टी आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की आता महाविकास आघाडी जिंकणार असं जेव्हा सुरू होईल तेव्हा महाविकास आघाडीमध्ये कदाचित अधिक बंडखोरी होऊ शकते की आम्हाला पण जागा पाहिजे, आम्हाला पण उमेदवारी पाहिजे. पूर्वी काय होतं, पूर्वी काँग्रेसला 2019च्या निवडणुकीमध्ये उमेदवार मिळत नव्हते. 2024च्या निवडणुकीमध्ये मात्र लोक मागे लागतील की आम्हाला उमेदवारी पाहिजे, कारण जिंकणार हे जवळपास दिसतं आहे. त्यामुळे ती जी आहे, हा फटका महायुतीला पण बसणार आहे, महायुतीला जास्त बसणार आहे, कारण तिथे भलतंच त्रांगडं झालेलं आहे. म्हणजे भाजप, शिंदे गट आणि अजित पवार ते सगळे त्यांची आत्ताच मारामारी सुरू झाली. भोसरीमध्ये, चिंचवडमध्ये इथे तो गोंधळ सुरू झालाय, ते होणारच आहे. पण महाविकास आघाडीमध्ये सुद्धा या प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. आणि जर महाविकास आघाडीमध्ये या प्रकारे बंडखोरी झाली, हा मुद्दा नाकारता येत नाही. पुढचा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की मुळामध्ये
खरोखरच याच्यामध्ये महाविकास आघाडीतले घटक पक्ष एकमेकांसोबत समन्वयाने लढतील का? समन्वयाचा अभाव जाणवतोय. म्हणजे विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं जे काही झालं त्यामध्ये समन्वयाचा किंचित अभाव आहे हे लक्षात आलं. अनेकदा असं होतं की उद्धव ठाकरे परस्पर निर्णय घेऊन टाकतात आणि विश्वासात घेत नाहीत घटक पक्षांना. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत पण ते जाणवलंच, पण प्रामुख्याने सांगलीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हे प्रकर्षानं जाणवलं. जिथे शिवसेनेचा काही संबंध नाही, शिवसेनेचा कधी खासदार नाही आला, आमदार नाही आला, ठाकरे गटाचं तिथे कोणीच नाहीये सांगलीमध्ये, असं असताना सुद्धा चंद्रहार पाटलांची घोषणा करून टाकली परस्पर, जेव्हा महाविकास आघाडीच्या जागांचा फॉर्म्युला आणखी निश्चित व्हायचा होता. लोकसभेला की झालं, असं विधानसभेला आणखी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण लोकसभेची निवडणूक वेगळी असते. विधानसभेला मात्र ते फार स्थानिक स्तरावर जातं. त्यामुळे मग तिथे हे भांडण, कुरबुरी, मारामाऱ्या फार वाढू शकतात. आणि आत्ताच ठाकरे गटानं आम्ही सगळ्या जागा स्वबळावर लढू असं पण घोषित करून टाकलेलं आहे. तो मुद्दा आहे. दुसरं असं आहे की एकीकडे हे झालंय, काँग्रेसचे नाना पटोले जे आहेत ती जरा जास्त आक्रमक झालेत. मग हे खरंच आहे, काँग्रेस थोरला भाऊ आहे या निवडणुकीमध्ये, पण काँग्रेस थोरला भाऊ झाला त्यामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार यांचा वाटा सर्वाधिक आहे हे पण मान्य केलं पाहिजे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी वातावरणच बदलून टाकलं हे मान्य केलं पाहिजे. तरी सुद्धा जर असं नाना पटोलेंना वाटत असेल की काँग्रेसला ज्या काही सर्वाधिक जागा मिळाल्या त्या केवळ आणि केवळ काँग्रेसमुळे मिळाल्या, तर ते चुकीचं आहे. काँग्रेसला महत्त्व मिळालं पाहिजे हे खरं आहे, पण काँग्रेसनं असं आक्रमकपणे स्वबळावर लढू आणि इतरांच्या सोबत लढणार नाही असं करून चालणार नाही. काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीमध्ये एकूणच देशभरामध्ये जे काही चांगलं काम केलं त्यामध्ये घटक पक्षांसोबत आघाड्या करत थोडासा कमीपणा घेत काँग्रेस लढली आणि हे फार महत्त्वाचं होतं. विधानसभेला सुद्धा कमीपणा घ्यायची गरज नाही, पण किमान समन्वय असला पाहिजे हा पण मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, म्हणजे मला एका गोष्टीचा मुद्दा उल्लेख केला पाहिजे. आत्ताच काय सुरू झालंय की मुळामध्ये अंतर्विरोध सुरू झालेले आहेत, अंतर्गत संघर्ष सुरू झालेला आहे. मी म्हटल्याप्रमाणे नाना पटोले काही बोलतायत, उद्धव ठाकरे काही बोलतायत, संजय राऊत काही बोलतायत, हा एक मुद्दा आहेच. दुसरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, शरद पवार गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना अक्षरशः अभूतपूर्व यश मिळालेलं आहे. 10 पैकी 8 जागा, आणि त्याही 2 खरं म्हणजे वेगळ्याच कारणांमुळे गेल्या. रावेरकी जागा गेली कारण एकनाथ खडसेंची भूमिका नंतर बदलली, आणि सातारा जागा जी गेली ती मी कालही परवाही म्हटलं होतं, शशिकांत शिंदे पराभूत झाले, कारण मुळामध्ये उदयनराजे शशिकांत शिंदे यांच्यामध्ये जे अंतर आहे त्याहून अधिक मतं ही पिपाणीने घेतली, तर त्या चिन्हाने गोंधळ केला. म्हणजे जवळपास 10 जागा निवडून आणाव्यात असं 100% मतं, 100% मतं एका अर्थानं, 100% जागा एका अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांनी जिंकल्या. आणि त्यामध्ये बारामती जिंकणं हे तर फार महत्त्वाचं होतं. मी कालही उल्लेख केला, बारामतीच्या विजयामध्ये बाकी सगळे घटक आहेतच. शरद पवारांची जादू आहे, सुप्रिया सुळेंचं काम आहे, बाकी अनेक गोष्टी आहेत, पण त्यामध्ये रोहित पवार ज्या प्रकारे कणखरपणे उभे राहिले हे नाकारून चालणारच नाही. रोहित पवार कणखरपणे उभे राहिले, त्यांनी ज्या प्रकारे थेटपणे अजित पवारांवर हल्ला केला आणि सगळ्याच अर्थाने हल्ला पण केला, भावनिक साथ पण घातली, काम पण केलं, अनेक गोष्टी केल्या, संघटन केलं, नियोजन केलं, व्यवस्थापन केलं, अशा अनेक गोष्टी केल्या. त्यामुळे रोहित पवारांना त्याचं श्रेय दिलंच पाहिजे. हे सगळं बरोबर आहे, पण रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील असं काहीतरी चकमक सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, अशी चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात काय घडते माहिती नाही, पण लोक माझे दिवस मोजतायत माझ्या अध्यक्षपदाचे असं जयंत पाटलांनी म्हणावं जाहीरपणे हे काही फार बरं नाही आहे. आणि रोहित पवारांनी सुद्धा सेनापती अनेक असतात वगैरे, हे सगळं जे काही आहे ते काहीतरी गडबड चालली आहे, कुरबूर सुरू आहे असं वाटावं असं एकूण चित्र आहे. खरं म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये रोहित पाटील आहेत, आर पाटलांचे चिरंजीव असणारे रोहित पाटील, आबांचे चिरंजीव रोहित पाटील, आबांचाच वारसा सांगत फार तडफेनं काम करणारा हा चांगला कोवळा तरुण आहे. या तरुणाचा उपयोग ज्या प्रकारे करून घेतला पाहिजे त्या प्रकारे करून घेतला जात नाही अशी तक्रार आहे. आणि जयंत पाटलांच्या अनुषंगानं काही आक्षेप आहेत की रोहित पाटील यांचा उपयोग तुम्ही का नीटपणे करून घेत नाही. त्याला खरं म्हणजे युवक आघाडीचा राज्याचा अध्यक्ष करायला काही अडचण नाहीये, का केलं जात नाहीये. आणि जी जुनी सगळी यंत्रणा आहे किंवा जुने सगळे पदाधिकारी आहेत त्यामध्ये बदल होणं पण आवश्यक आहे. शेवटी पक्ष संघटनेमध्ये बदल होणं आवश्यक असतं. तर पक्ष संघटनेचं एकूण नेतृत्व, बाकी आघाड्यांचं नेतृत्व, बाकी विंग्स वगैरे सगळ्या असं थोडंसं बदल करणं आवश्यक असतंच. पण काहीतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष संघटनेमध्ये थोडी गडबड झाली आहे. लोकसभेला हे जाणवत नाही, कारण लोकसभेची निवडणूक ही एका अर्थानं फार वरची निवडणूक असते. विधानसभेला मात्र या छोट्या कुरबुरी सुद्धा फार मोठं रूप धारण करतात. हे छोटे अवमान सुद्धा मोठं रूप धारण करतात आणि मग गडबड होते. कारण एक जागा महत्वाची, एक टक्का महत्वाचा आहे. आपण मगाशी बघितलं अंतर काय आहे, हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे
की लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांनी आमदारांचं ऐकलं नाही. मी आमदारांनी सांगितलं, जे अजित पवारांसोबत गेले, जे एकनाथ शिंदेसोबत गेले, त्यांनी सांगितलं की अरे यांना मत द्या, भाजपच्या उमेदवाराला मत द्या, धनुष्यबाणाला मत द्या, घड्याळाला मत द्या. आमदारांनी सांगितलं, पण कार्यकर्ते आमदारांना म्हणाले, आमदार साहेब तुम्ही आता काही बोलूच नका, आम्ही ठरवलेलं आहे तुतारीला मत द्यायचं, आम्ही ठरवलंय मशाल, आम्ही ठरवलंय हाताचा पंजा, तुम्ही आम्हाला काही सांगू नका. पण हा, विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र आम्ही तुमच्यासोबत आहोत. मागे मी हा किस्सा सांगितला होता की माढ्यामध्ये तरडगावचे आमचे सरपंच मित्र ते मला भेटले, ते बबनदादा शिंदेचे कार्यकर्ते. पण मला म्हटलं मत कोणाला? तुतारी. म्हणजे काम तुतारीचं करतोय आम्ही. म्हटलं कसं काय, तुम्ही कार्यकर्ते आहात बबनदादांचे, बबनदादा हे अजित पवारांच्या सोबत भाजप सोबत गेलेले आहेत, तरी तुम्ही असं कसं काय? तर आम्ही सांगितले बबनदादांना, विधानसभेला आम्ही तुमचे, लोकसभेला मात्र तुतारी. आता गंमत अशी आहे, असं मला खूप लोकांनी सांगितलं. अतुल बेनके भेटले, त्यांनी मला सांगितलं. त्याच्यानंतर दत्ता भरणे त्यांनी सांगितलं. याचा अर्थ असा आहे की लोकसभेला यांनी यांचं ऐकलं नाही, हे बरोबर आहे, पण विधानसभेला मात्र तसंच होईल असं म्हणण्याचं कारण नाही. कारण विधानसभेला त्या त्या पॉकेटमध्ये त्या त्या आमदारांची आपली वोट बँक असते आणि ते वेगळं गणित असतं. मतं कमी असतात, लोकांचं व्यक्तिगत नातं असतं, लोकांना थेटपणे आपल्यासाठी काम करणारा माणूस हवा असतो. रवींद्र धंगेकर यांना कसब्यामध्ये विजय मिळाला कारण कसब्याच्या निवडणुकीमध्ये लोकांना हे माहिती होतं की रवींद्र धंगेकर हे अर्ध्या रात्री आम्हाला उपयोगी पडणारे आहेत. पण लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र कसब्यामधून धंगेकरांना कमी मते मिळाले. पण उद्या जेव्हा विधानसभेला कसब्यामध्ये पुन्हा धंगेकर उभे राहतील, तेव्हा कदाचित कसब्यातले मतदार हे धंगेकरांच्या सोबत उभे राहू शकतील. याचं कारण असं की स्थानिक मतदारांना माहिती आहे की धंगेकर आम्हाला उपयोगी पडतात. स्थानिक समीकरणं वेगळी असतात. स्थानिक समीकरणांमध्ये अनेकदा पक्ष येत नाही, चेहरा येत नाही, आणि काय राज्यातल्या निवडणुकीमध्ये मोदी हा चेहरा असणार नाही, मोदी शहा हा मुद्दाच नाहीये. माझ्याबद्दलची नाराजी वगैरे असेल, पण स्थानिक आमदारांचं वलय हे त्यापेक्षा मोठं असतं. स्थानिक आमदार जे म्हणतायत, मी तुम्हाला म्हटलं की मध्ये मी असंच आंबेगावला गेलो होतो आणि तिथे बोलता बोलता काही लोक भेटले, सर्वसामान्य अगदी शेतकरी वगैरे. म्हणजे काय करणार विधानसभेला? म्हणजे काय दिलीपराव वळसे पाटील म्हणतील ते करू. तर हा जो मुद्दा असतो की शेवटी लोकांना विधानसभेला मात्र नाही, लोकसभेचा मुद्दा वेगळा होता, आता इथे मोदी शहा नाही, आता इथे कुठला बाकीचा मुद्दा नाहीये. पक्षाबद्दलची नाराजी असेल, पण तरी सुद्धा आमचा नेता वर्षानुवर्ष नेतृत्व करतोय, त्याला विरोध कसा काय करणार? हा पण मुद्दा पुढे येऊ शकतो. त्याचा मुकाबला कसा करणार हे पण महत्वाचं आहे. राज ठाकरेंचा मुद्दा त्या निवडणुकीमध्ये काय असेल, किती चालेल माहिती नाही. राज ठाकरेंबद्दल आपण वेगळं बोलणार आहोतच, पण असे छोटे घटक, म्हणजे राज ठाकरेंचा घटक अगदी छोटा आहे, पण अशा छोट्या घटकांचा सुद्धा त्या विधानसभा निवडणुकीमध्ये किंचित परिणाम होत असतो, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. आता याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे हे महाविकास आघाडीच्या अडचणीचं आहे. महायुतीला पण अडचणीचं भरपूर आहे. अडचण अशी आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आत्ताच या 3 पक्षांची विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून मारामारी सुरू झालेली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष अर्थातच आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी किंवा भाजप हाही संघर्ष आहे. अशा वेळी ती जागा कोणाकडे जाणार हा जो मुद्दा आहे. आणि मुळामध्ये ज्याप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये लोकसभेला आपण बघितलं, हे तिन्ही पक्ष एकमेकांसोबत होते आणि कुठलाही पक्षाचा उमेदवार असला तरी तिन्ही पक्षांची मतं त्या उमेदवाराला मिळाली. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मात्र असं झालं नाही. अन्य पक्षांची मतं बाकीच्या पक्षाला मिळणं हे शक्य झालं नाही. म्हणजे बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असेल तर भाजपची मतं, शिंदे गटाची मतं ही अजित पवारांच्या उमेदवाराला मिळाली असं दिसलं नाही. त्यामुळे त्यांच्या पुढे पेच आणखी मोठा आहे. दुसरा मुद्दा असा की जर आता संघ पण म्हणतोय की अजित पवारांचं ओझं उतरवा, तर उद्या समजा अजित पवार नसतील या युतीमध्ये, कदाचित शिंदे पण नसतील, काय होईल माहिती नाही. आणि जर भाजपनं ठरवलं की स्वबळावर निवडणूक लढवायची, असा पण एक प्रवाह सुरू आहे, असं पण मी ऐकतोय की भाजप स्वबळावर निवडणूक लढवू शकतो. आणि भाजपनं ठरवलंय की स्वबळावर 288 जागा लढवायच्या, बऱ्यापैकी जागा आपण जिंकू आणि मग त्यानुसार आपण ठरवून आघाडी करू. 101 जागा 288 पैकी आपल्याला नक्कीच मिळते. पण त्या केसमध्ये असं जर झालं तर तो आणि महाविकास आघाडी मात्र एकत्र असेल, तर तो म्हटलं तर फायदा पण आहे, पण त्यामुळे बंडखोरी पण वाढू शकते, त्याचा तोटा पण आहे. त्यामुळे काय होतं आहे ते बघितलं पाहिजे. कारण कसं आहे, महाविकास आघाडी किंवा महायुती एकत्र आली पाहिजे असं आपण म्हणतोय, पण एकत्र आली की बंडखोरी हमखास होणार. म्हणजे आता पुण्यामध्ये वडगाव शहरीमध्ये सुनील टिंगरे हे आमदार आहेत. सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. तिथे जगदीश मुळीक हे माजी आमदार आहेत भाजपचे आणि ते तयारी करतायत. जगदीश मुळीकांना लोकसभा लढवायची होती पुण्याची, पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांना आता विधानसभा हवी आहे. आता वडगाव शहरीमध्ये जगदीश मुळीक की सुनील टिंगरे हा संघर्ष आहे. समजा कोणी उभं राहिलं तर बंडखोरी होऊ शकते, मग त्यापेक्षा स्वतंत्र लढूया
असं पण शक्यता, अशी पण शक्यता नाकारता येत नाही, कारण दोन्हीकडे पंचायत आहे. एकत्र लढलो तर बंडखोरीचा फटका आहे, वेगळे लढलो तर मतांचं विभाजन आहे. पण असं सगळं जे आहे की गणित कशा प्रकारे होत आहेत वर्कआउट, त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये मुळात आत्ता जर महाविकास आघाडीनं संयम ठेवला, समन्वय ठेवला, नीटपणे व्यूहरचना आखली, हे उद्धव ठाकरेंच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या जागा बऱ्याच गेल्या त्यामध्ये व्यूहरचनेचा अभाव हे एक महत्त्वाचं कारण होतं. वाटलं आणि उमेदवार घोषित केले, फार विचार केला नाही, फार व्यूहरचना केली नाही. महाविकास आघाडीचं जागा वाटप होण्याच्या आतच उद्धव ठाकरेंनी सगळ्या जागा घोषित करून टाकल्या. अशा प्रकारे करून चालणार नाही. याच्या उलट शरद पवारांनी मात्र प्रत्येक उमेदवार अत्यंत स्ट्रॅटेजिकली बघून पारखून अशा प्रकारे दिला. अशा प्रकारे जर केलं सगळं विधानसभेला नीटपणे व्यूहरचनात्मक आणि समन्वयानं संयमानं, नाहीतर काही वेळा काय होतं, विजय फार वाईट असतो, डोक्यात हवा जाते. अरे आता आपण जिंकलोच आहोत असं काँग्रेसला वाटलं, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना वाटलं, असं काँग्रेसला शिवसेनेला वाटलं, उद्धव ठाकरेंना, असं सगळ्यांनाच वाटलं तर मात्र मग गडबड होऊ शकते. त्या मी म्हटल्याप्रमाणे अंतर फार मोठं नाही आहे. ही गडबड झाली तर मात्र महाविकास आघाडीला मोठी किंमत चुकवावी लागेल. या सगळ्याचा विचार नीटपणे केला पाहिजे. पुन्हा मी एवढं सांगतो की विधानसभा निवडणुकीमध्ये काही गोष्टी नाही आहेत. पहिली गोष्ट, मोदी हा चेहरा नाही. दुसरी गोष्ट, तो असंतोष जो होता प्रचंड की जो बाहेर पडलाच नव्हता, तो नाही, हा दुसरा मुद्दा. तिसरं म्हणजे मनोज जरांगे पाटील थेटपणे भूमिका घेणार असल्यामुळे त्यांचा होणारा फायदा, तो मुद्दा नाही आहे. चौथं म्हणजे त्या अर्थानं देशाचे सगळे जे मुद्दे असतात ते थोडेसे बाहेर बाजूला पडून स्थानिक मुद्दे येतात. आणि 90 दिवस आहेत, भाजपकडे सरकार आहे, महायुतीकडे सरकार आहे. त्यामुळे सरकारनं जर फार उत्तम कामं केली, फार चांगली कामं केली आणि ती लोकांच्या लक्षात राहिली तर महायुतीला फायदा पण होऊ शकतो. आणि जर अशा प्रकारचे काही निर्णय घेतले या 90 दिवसांमध्ये की लोकांना असं वाटेल की येस, हे खरोखरच हे सरकार चांगलं आहे असं वाटू शकतं. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अँटी इन्कम्बन्सी दूर झाली आहे. समजा भाजपनं चेहरा पण बदलला, मी मगाशी म्हटलं होतं आणि मी नेहमी सांगतोय की देवेंद्र फडणवीसांविषयी लोकांच्या मनात नाराजी आहे. या सगळ्या असंतोषाचं कारण देवेंद्र फडणवीस आहेत असं लोकांना महाराष्ट्रामध्ये वाटतं. चंद्रकांत पाटील यांच्याबद्दलही लोकांना असं वाटतं. पण समजा देवेंद्र फडणवीस किंवा हे चेहरे बदलले आणि नवे चेहरे पुढे आणले, जे भाजपनं अनेक वेळा केलंय. निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री बदलणं, निवडणुकीच्या पूर्वी चेहरा बदलणं, हे प्रयोग भाजपनं अनेक वेळा केलेले आहेत. अशा प्रकारे काही गोष्टी घडल्या तर नाकारता पण येत नाही. ही शक्यता अगदीच ठळक आहे की त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. एक लक्षात घ्या, आत्ता भाजप पूर्णपणे प्रचंड इलेक्शन मोडवर आहे. सगळी गणितं सुरू आहेत. कुठे आपण चुकलो, आपल्याला कुठे मतं कमी पडली, कुठे काय करता येणं शक्य आहे, हे सगळे डावपेच, सगळी आखणी, सगळी गणितं, सगळं सुरू आहे. आणि केवळ मासबेस असला म्हणजे त्याचं रूपांतर मतांमध्ये होत नाही, हे उद्धव ठाकरेंना मिळालेल्या जागांमुळे सिद्ध झालेलं आहे. मग एकनाथ शिंदेंनी बाकीच्या बऱ्याच गोष्टी केल्या, हे खरं आहे, काय काय यंत्रणा वापरली वगैरे, हा सगळा मुद्दा वेगळा. पण तशा प्रकारच्या गोष्टी बाकीच्या उमेदवारांबद्दल पण झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना सुद्धा याचा फटका बसला, शरद पवारांच्या काँग्रेसच्या उमेदवारांनाही फटका बसला. पण तरीही सर्वाधिक जनाधार असणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात कमी जागा मिळाल्या. माझा मुद्दा असा आहे की भावनिक उमाळा वेगळा, लोकांनी ठरवलं हे वेगळं, त्याचं रूपांतर जागांमध्ये करणं हे वेगळं व्यूहरचनात्मक शास्त्र आहे. त्याचाही विचार करावा लागणार आहे. तो केला नाही आणि जो आता भाजप फार नीटपणे करणार आहे. भाजप त्याच्यावर भरपूर काम करेल, मेहनत करेल आणि जरा दुरुस्त्या करण्यासाठी त्यांच्याकडे सरकार आहे, सत्ता आहे. पुन्हा नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहे, तोपर्यंत बरेच चित्र बदलेल, पाऊस पडेल. यंदा पाऊस पाणी बरं आहे असं मानलं जातं. पाऊस असेल, दिवाळीचे दिवस आहेत, लोक थोडे फीलगुड अशा मूडमध्ये असतील. तोपर्यंत तिकडे केंद्रात पण सरकार आहे, महाराष्ट्रासाठी काही वेगळे पॅकेज वगैरे असं जाहीर होईल एखाद्या. कारण 3 निवडणुका आहेत, महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा 3 निवडणुका आहेत. त्यामुळे या 3 निवडणुकांवर प्रभाव पडेल अशा प्रकारच्या काहीतरी गोष्टी घडवण्याचा, नीट ऐका, असं काहीतरी घडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे होऊ शकतो. कारण ही 3 राज्य गेली तर केंद्रातल्या सरकारला धोका पोहोचेल. महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा हे 3ही राज्यांमध्ये. आणि गंमत अशी की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे संतोष आहे, झारखंडमध्ये मुख्यमंत्र्यालाच अटक केल्यामुळे तिथे सुद्धा नाराजी आहे, ते लोकसभेच्या निकालात फार उमटले नाहीये. हरियाणामध्ये अर्थातच जाट शेतकरी अस्वस्थ आहेत, तिथल्या महिला कुस्तीगिरांचा मुद्दा, त्यामुळे हरियाणा पण अस्वस्थ आहे. त्याचेही पडसाद खरं म्हणजे वाटत होते तेवढे उमटले नाहीत लोकसभा निकालात. पण महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा हे 3ही अस्वस्थ राज्य आहेत. हे 3ही तिघांमध्येही असंतोष आहे. तिघेही भाजपच्या विरोधामध्ये एक प्रकारचा असंतोष सर्वसामान्य माणसांमध्ये आहे.
अशी तीनही राज्य गमावली तर भाजपला मोठा फटका बसेल, केंद्रातल्या सरकारला फटका बसेल. त्यामुळे काहीही करून ही तीनही राज्य आणण्यासाठी केंद्र स्तरावर अशा प्रकारच्या काही उपाययोजना होऊ शकतात, असं बरंच काही घडू शकतं. त्यामुळे लोकसभेचा निकाल विधानसभेला रिपीट होईल असं मानण्याचं कारण नाही. बरंच काही बदलू शकतं. त्यामुळे महाविकास आघाडी कशा प्रकारे समन्वयानं हे सगळे डावपेच करते, कशा प्रकारे संयमानं सगळी परिस्थिती हाताळते, कशा प्रकारे व्यूहरचनात्मक पद्धतीनं पुढे जाते, यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. नाहीतर पुन्हा महायुतीचं किंवा भाजपचं सरकार येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे मी अगदी मुद्दाम सांगू इच्छितो, कारण वाटतं तेवढं सोपं नाही. एनिवे, तुम्हाला काय वाटतं? जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा. बाकी बोलत राहू, भेटत राहू.